ऐकूया ज्योती निंबाळकर यांची कविता बायका खरंच अजब असतात. बायका खरंच जरा अजबच असतात. रात्रभर झोपल्या म्हणतात, पण पूर्ण झोपत नाहीत. थोडं थोडं जागच असतं त्यांचं मन. झोपेच्या काळोखात बोट बुडवून दिवसाची वही लिहित बसतात. दाराची कडी चाचपडतात, पोरांची चादर सावरतात, नवऱ्याचं मन ओळखत राहतात. बायका खरंच अजब असतात. सकाळ झाली की उठतात, पण पूर्ण जागे होत नाहीत. झोपेतच धावतात, वाऱ्यासारख्या फिरतात. घरी आणि बाहेर डब्यात रोज नव्या कविता ठेवतात. कुंड्यांमध्ये रोज आशा पेरतात. जुनी जुनी वेगळीच गाणी गुणगुणतात आणि निघून जातात पुन्हा नव्या दिवसाला सामोरं जायला. खरंच बायका अजब असतात. तेच तेच बंधन घालून स्वतःपासून दूर राहत सगळ्यांच्या मात्र जवळ असतात. बायका खरंच अजब असतात. कधी स्वप्न पूर्ण पाहत नाहीत. मध्येच सोडून चुलीवरचं दूध पाहायला धावतात. कधी काम पूर्ण करत नाहीत. मध्येच सोडून पोरांचे मोजे, पेन्सिल, पुस्तकं शोधतात. लहानपणी हरवलेली बाहुली, तरुणपणी हरवलेले क्षण, माहेरी राहिलेलीच टापूची गोटी, लपंडावाची ठिकाणं, सगळं सगळं आठवत राहतं. ती लहान बहीण कोपऱ्यात लपून रडते. मैत्रिणीची दिल्या घेतलेल्या वचनांची आठवण. खिडक्या उघडणं, बंद करणं. काय करतेस? झोपलीस का? न मनासारखं जगतात, न नीट मरतात. एकही काम नीट करत नाहीत असं म्हणणारे खूप असतात. मेकअप करून चेहऱ्यावरचे निळे डाग लपवणारी, ती पोलीस बाई, ती पार्लरवाली, ती वहिनी, ती ताई, चपलेचा तुटलेला पट्टा साडीच्या पदरात लपवणारी, शिस्तप्रिय शिक्षिका, कॉरिडॉरमधून घाईघाईत चालणारी, नखातलं सुकलेलं पीठ झटकत सकाळी घाईत आंघोळ करून दवाखान्यात आलेली ती लेडी डॉक्टर. दिवस धावपळीत जातो, रात्र पुन्हा सुळावर चढते. खरंच आहे, बायका फारच अजब असतात. कोरड्या दिवसात पावसाची आठवण काढून रडतात. आयुष्यभर ओंजळीत फुलपाखरं साठवतात. आणि ज्या दिवशी खरंच पाऊस पडतो, वारे गाणं गातात, आकाश हसतं, तेव्हा मात्र वाळत घातलेले कपडे, लोणचं, पापड, पोरं आणि अख्खी दुनिया भिजू नये म्हणून धावत सुटतात. एका आनंदाच्या आश्वासनावर पूर्ण आयुष्य घालवतात. असंख्य दऱ्यांवर असंख्य पूल बांधतात. असं कोण करतं का? रीतिरिवाजांच्या डोंगरात नदीसारख्या वाहतात, कोंबांसारख्या फुटतात. दिवस रात्र असं कोण झरतं का? एक एक थेंब जमवून पूर्ण नदी बनतात. समुद्राला मिळतात, पण समुद्र होत नाहीत. अंगणात पडलेला चंद्र उचलून जोडतात आणि वेणीत खोवतात. संध्याकाळी क्षितिजावरून टपकणारा लाल सूर्य बोटांनी पुसतात. हे कोण करू शकतं बाईशिवाय? चांगलं वाईट वेगळं करून दाखवायला आदमच्या बागेतलं फळ खातेही, खायलाही घालते. हव्वा आदमचं भाग्य असतं, पण तरीही बायका किती अजब असतात. बायका फारच अजब असतात. हो, बायका अजबच असतात.